श्री स्वामी समर्थ. लवकरच शारदीय नवरात्र 2024ला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येकाकडे घरोघरी घटस्थापना करण्याची पद्धत आहे. घट बसवला जातो, त्याचबरोबर देवीला नैवेद्यही अर्पण केलं जातं. तर 9 दिवस घटाला कुठल्या 9 माळा आपल्याला चढवायच्या आहेत, त्याचबरोबर देवीला कुठला विशिष्ट नैवेद्य दाखवायचा आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीचा दिवस पहिला, माळ पहिली 3 ऑक्टोबर गुरुवार रोजी. नवरात्रीचा रंग आहे पिवळा आणि या दिवशी घटाला आपण केसरी फूल किंवा नागवेलीच्या पानांची माळ चढवत असतो. त्याचबरोबर या दिवशी प्रथम शैलपुत्री देवींचं पूजन केलं जातं आणि त्यांना तुपाचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. नवरात्रीचा दिवस दुसरा, माळ दुसरी 4 ऑक्टोबर शुक्रवार रोजी. नवरात्रीचा रंग आहे हिरवा. या दिवशी आपण घटाला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. उदाहरणार्थ आपण पांढरं कमळ किंवा चमेलीसारखे फुलं अर्पण करू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारिणी देवींची पूजा केली जाते आणि देवीला विशिष्ट नैवेद्य म्हणून साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. नवरात्रीचा दिवस तिसरा, माळ तिसरी ऑक्टोबर 5 रोजी शनिवारी. नवरात्रीचा रंग आहे करडा म्हणजे राखाडी रंग. या दिवशी घटाला निळं फूल अर्थातच गोकर्णाचं फूल किंवा कृष्ण कमळसारखी फुलं आपण अर्पण करतो. त्याचबरोबर आई चंद्रघंटा देवींची या दिवशी विशिष्ट पद्धतीने पूजा केली जाते आणि देवीला दुधाचा नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. नवरात्रीचा दिवस चौथा, माळ चौथी ऑक्टोबर 6 रोजी रविवारी. नवरात्रीचा रंग आहे नारंगी रंग आणि या दिवशी घटाला आपल्याला भगव्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. आपण चाफ्यासारखी भगवी फुलं किंवा झेंडू अशा पद्धतीची फुलं अर्पण करू शकतो आणि या दिवशी आपण आई कुष्मांडा देवींचं नामस्मरण करत असतो. देवी कुष्मांडांना आपण मालपुवे, गुलगुले या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा असतो. नवरात्रीचा दिवस पाचवा, माळ पाचवी 7 ऑक्टोबर सोमवार रोजी. नवरात्रीचा रंग आहे पांढरा. या दिवशी घटाला आपल्याला बेलपानांचा जे आपण महादेवांना अर्पण करतो त्याची माळ चढवायची आहे किंवा आपण कुंकूची माळ चढवू शकतो. त्याचबरोबर या दिवशी आई स्कंदमाता देवींची पूजा केली जाते. त्यांना केळं नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे. नवरात्रीचा दिवस 6वा, माळ 6वी 8 ऑक्टोबर मंगळवार रोजी. नवरात्रीचा रंग आहे लाल. या दिवशी घटाला आपण कर्दळीची फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर या दिवशी आई कात्यायनी देवींची पूजा केली जाते. आई कात्यायनी देवींना मधाचं नैवेद्य या दिवशी अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप विशिष्ट पद्धतीने त्यांची पूजासुद्धा केली जाते. नवरात्रीचा दिवस 7वा, सप्तमी तिथी 9 ऑक्टोबर बुधवार रोजी. नवरात्रीचा रंग आहे गहन निळा म्हणजेच आपण ज्याला रॉयल ब्लू कलर म्हणतो. या दिवशी घटाला नारंगी फुलांची माळ आपण अर्पण करतो. झेंडूसारखे किंवा शेवंती नारंगी रंगाची आपण अर्पण करू शकतो. त्याचबरोबर सप्तमी तिथीला आई कालरात्री देवींची उपासना केली जाते आणि त्यांना गूळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे. नवरात्रीचा दिवस 8वा, अष्टमी तिथी, माळ 8वी 10 ऑक्टोबरला आहे. गुरुवार रोजी. नवरात्रीचा रंग आहे गुलाबी रंग. अष्टमी तिथीला घटाला तांबड्या फुलांची माळ अर्पण केली जाते. जास्वंदीसारखी किंवा कण्हेरसारखी तांबड्या रंगांची फुलं आपण या दिवशी विशिष्ट पद्धतीने अर्पण करत असतो. अष्टमी ही तिथी नवरात्रीतली सगळ्यात श्रेष्ठ तिथी मानली जाते. त्याचबरोबर या दिवशी आई महागौरी या दुर्गादेवींच्या रूपाचं पूजन केलं जातं आणि या दिवशी महागौरी देवींना नारळ अर्पण केल्याने आपल्याला विशेष लाभसुद्धा होतो. नवरात्रीचा 9वा दिवस, शेवटचा दिवस 11 ऑक्टोबर शुक्रवार रोजी. नवरात्रीचा रंग आहे जांभळा रंग. या दिवशी आई सिद्धदात्री देवींची पूजा केली जाते. या दिवशी आपण नवमी तिथीला आपल्या घटावरती म्हणजे आपले जे देवीचे टाक आहेत त्यांच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर आई सिद्धदात्री देवींना आपल्याला तीळ स्वरूपात नैवेद्य अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे नवरात्रीचे 9 दिवस आपण आई भगवतीची उपासना करत असतो. त्यांना प्रत्येक दिवशी एक विशिष्ट नैवेद्य अर्पण करत असतो. त्याचबरोबर ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांनी ह्या माळी ज्या आहेत त्या घटाला अर्पण करायच्या आणि ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी देवीच्या टाकाजवळ म्हणजे जिथे आपण कळस बसवतो किंवा अखंड दीप प्रज्वलित करत असतो आणि पाटावर आई भगवतींची स्थापना करत असतो तिथे हे विशिष्ट पद्धतींची फुलं, नागवेलीचे पानं, बिल्वपत्र असे या स्वरूपात अर्पण करायचे आहे. या गोष्टी केल्याने आई भगवती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला फळप्राप्ती होते, इच्छापूर्तीसुद्धा होते.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. नवरात्री संदर्भात नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत. आपलं चॅनल बघायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.